श्री स्वामी समर्थ फ्रेंड, कशा आहेत तुम्ही मजेतच असताल। चला तर मग आज तुमचं सर्वांचं माझ्या न्यू ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आज मी थोडीशी श्री स्वामी समर्थाबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे। ते तुम्हाला जर आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग फ्रेंड, मी आज थोडीशी माहिती सांगणार आहे श्री स्वामी समर्थाबद्दल। भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ ची थोडीशी माहिती। चला तर मग न्यू ब्लॉगला मी सुरुवात करते। श्री स्वामी समर्थ, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे, जय श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ म्हटलं की भरपूर जणांचे वेगवेगळे अनुभव असतात। माझा वेगळा अनुभव आहे की मला स्वामी समर्थांची सेवा करायला खूप आवडते, म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमार्फत माझ्या स्वामी समर्थाबद्दल थोडी ना थोडकी जेवढी मला माहिती आहे तेवढी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते। चला तर मग न्यू ब्लॉगला सुरुवात करते। श्री स्वामी समर्थ गुरु होते। श्री स्वामी समर्थांची शिकवण आणि आध्यात्मिक मार्गदर्शन आजही लाखो लोकांना प्रेरणा आणि लाभ देत आहेत। श्री स्वामी समर्थांनी आपल्या जीवनात अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्यामुळे आपल्या जीवनात गोष्टी सांगितल्या आहेत ज्यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल घडू शकतात। या गोष्टी लक्षात ठेवून आपण आपले जीवन अधिक आनंदी आणि यशस्वी करू शकतो। श्री स्वामी समर्थ फ्रेंड, श्री स्वामी समर्थ म्हणतात, तुमचे काम करा, परिणामाची काळजी करू नका। हे आपल्याला शिकवते की आपण आपल्या कृतीवर लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि त्यांच्या परिणामावर, आणि जेव्हा आपण आपल्या कृतीवर लक्ष केंद्रित करतो तेव्हा आपण चिंता आणि तणावापासून मुक्त होऊ शकतो। श्री स्वामी समर्थ म्हणतात, अहंकार सोडा। अहंकार हा आपल्या जीवनातील सर्वात मोठा अडथळा आहे। जेव्हा आपण आपला अहंकार सोडतो तेव्हा आपण इतरांबद्दल अधिक दयाळू आणि समजूतदार होऊ शकतो। अहंकार सोडा। अहंकार हा आपल्या जीवनातील सर्वात मोठा अडथळा आहे। जेव्हा आपण आपला अहंकार सोडतो तेव्हा आपण इतरांबद्दल अधिक दयाळू आणि समजूतदार होऊ शकतो। दयाळू हा इतरांना मदत करा। श्री स्वामी समर्थ, दयाळूपणा हा एक महान गुण आहे। दयाळूपणा हा एक महान गुण आहे। जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा आपल्याला आपल्या जीवनात आनंद आणि समाधान मिळू शकते। दयाळूपणा हा एक महान गुण आहे। दयाळूपणा हा एक महान गुण आहे। जेव्हा आपण इतरांना मदत करतो तेव्हा आपल्याला आपल्या जीवनात आनंद आणि समाधान मिळू शकतो। श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। श्री स्वामी समर्थ। परत एकदा सर्वांना माझ्याकडून तुमच्या परिवारांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ। गुरुपौर्णिमेनिमित्त आज मी माझे मत थोडेसे, जेवढी मला माहिती आहे तेवढी तुम्हाला सांगितली आहे। गुरुपौर्णिमेनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। फ्रेंड, न्यू ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ कसा वाटला, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्कीच भेटू। तोपर्यंत बाय बाय फ्रेंड, काळजी घ्या स्वतःची। परत एकदा गुरुपौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे। तोपर्यंत बाय बाय फ्रेंड, नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू नक्कीच। बाय फ्रेंड।
श्री स्वामी समर्थ.